ए कुठे आहेस? ए तो खुर्ची ठेवली. तो ये वरती ये. माईक चालू ये वरती ये. चला, ज्या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले त्या संघाने क्षेत्ररक्षणासाठी लगेच जायचं आहे आणि फलंदाजीसाठी ज्यांना आमंत्रित केलंय त्यांनी निश्चित आपला ताबा घ्यायचा आहे. रोहित पाटील यानं करणदादा यांना बेस्ट ऑफ लक दिलंय आणि कडक आयोजन असे आम्हाला कमेंट आलेले आहेत, तर त्यांचं देखील करणदादा याच्या माध्यमातून मी धन्यवाद मानतोय. स्पीडअप करायचा विनंती असेल. आमचे विद्यार्थी स्वरूप आणि यश देखील आज मात्र इथे क्रिकेट खेळताना दिसतील. दीक्षित पण काल होता, बिचारा लाजत होता. म्हणजे बरेचसे असे आहेत विद्यार्थी, त्याच्यात काय आता शंका नाही. आता जोहायलाच असल्या कारणाने बरेचसे आपले विद्यार्थी आपल्याला भेटत असतात, कौतुक देखील करत असतात आणि अभिमान देखील त्यांना वाटतं. मी या व्यासपीठावर दिसलो की बाबा माझा सर त्या व्यासपीठावर बसलाय, तर त्यांना देखील आनंद होत असतं. धन्यवाद असेल. आज मात्र आपण पाहतोय की AJ कलवे आणि आदेश कलवे दुसऱ्या साखली साठी ही सामना होते. पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय. रविदादा वडखलवरून बिलॉंग करतात, आपल्याला पंच म्हणून पाहतील. आज मात्र त्यांचे मित्र देखील त्याच्यासोबत जॉईन झालेत, नाव आपल्याला नंतर कळेलच. पण आता मात्र 3 ओव्हरचा हा सामना असेल. थोडंसं राष्ट्रभाषामध्ये समालोचनाला सुरुवात करतोय. चलते हैं मुकाबले की और मुकाबला जारी है. आदेश कलवे बनाम AJ कलवे, इस दो टीमों के बीच ये मुकाबला कड़ा मुकाबला दूसरे राउंड का ये मुकाबला है, क्योंकि दोनों ही टीमों ने पहले राउंड में एक मैच जीता है. उसके बाद दूसरे राउंड के लिए उन्होंने यहाँ पे क्वालिफाई किया है, तो वो मुकाबला यहाँ पे जारी है. आदेश कलवा बनाम AJ कलवा, दोनों ही टीमें कलवा गांव से बिलोंग करती है और दोनों ही टीमें एक दूसरे के सामने आई है और उसका पूरा श्रेय देना चाहूंगा करण भाई को. उनके माध्यम से ऑर्गेनाइजर की हुई जिगर ट्रॉफी 2022 है. इस मुकाबले में हम जा रहे हैं ग्राउंड की तरफ. गोटिया यहाँ पे गेंदबाजी मार के ऊपर से दौड़ लगाएंगे. इस बार शॉट ऑफ लेन गेंदबाजी डाली, पटकी हुई गेंद थी, बल्लेबाज को समझ में नहीं आई. गेंद चली गई सीधे विकेट कीपर के दस्तानों में. इसी के बाद पहले ओवर की ये पहली गेंद डॉट डालते हुए सुशांत मोकल उर्फ गोटिया. संकेत स्ट्राइक इन पे देखने को मिलेंगे. आदेश कलवा की ओर से इस बार बैकफुट पे जाके पंच किया, लॉन्ग ऑन रीजन में ये गेंद आ रही है. 1 रन मुकम्मल किया. समीर वहां पे फील्डर तैनात थे, समीर ने उठाया, फेंका. तब तक के लिए देखा जाए तो 1 रन मुकम्मल किया. इस 1 रन के साथ टीम का भी खाता खोला और खुद का भी खाता खोला संकेत ने. इस दौरान फिर से एक बार सुशांत जी मोकल गेंदबाजी मार के ऊपर से दौड़ लगाएंगे. बल्लेबाज स्वराज की ओर. इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, लेकिन देखा नहीं, जांचा नहीं, परखा नहीं, उसके बाद बल्ला घुमाया. सुशांत मोकल ने ओवर पिच गेंद डाली थी, लेकिन फुटवर्क का इस्तेमाल नहीं था. अगर एक स्टेप आगे बढ़ते तो मुझे लगता है ये गेंद बैट के ऊपर थी. इस बार भी बल्ला तो चला है, ऑन साइड के ऊपर मोड़ दिया काऊ कॉर्नर के रीजन में. वहां पे फिर से एक बार वही फील्डर तैनात है. गेंद को उठाएंगे, फेंकेंगे. तब तक के लिए 1 रन मुकम्मल किया जाएगा. 1 रन के साथ स्वराज ने अपना खुद का खाता खोला है और टीम का स्कोर है कुल मिला के 2 रन. पहले ओवर का खेल जारी है. सुशांत मोकल गेंदबाजी कर रहे हैं.
इस बार बैकफुट पे जाके पंच करने की कोशिश थी, बहुत सारे शफल हो गए, मतलब लेग स्टंप के ऊपर से ऑफ स्टंप के काफी बाहर आके शफल हुए थे, इस वजह से उनको दिक्कत पैदा हुई। सुशांत मोकल के सामने बेटा ऐसा शॉट नहीं खेलना है, बेटा बेटा होता है, बाप बाप होता है, ये यहाँ पे देखने को मिल रहा है दोस्तों, क्योंकि सुशांत मोकल अब जितना तजुर्बा है ना, वो तजुर्बा बेटा तेरे पास नहीं है, सीधे बल्ले से खेलो, इसको क्रिकेट कहा जाता है दोस्तों। इस बार देखो सीधे बल्ले से गेंद को खेला, कलाइयों का इस्तेमाल किया, कवर ड्राइव किया, गेंद रुकने का नाम नहीं ले रहे, तेज की रफ्तार से यहां पे जो दौड़ लगी थी फील्डर और गेंद में दौड़ जीती इस गेंद ने, और तनतनाता हुआ जिगर ट्रॉफी 2022 का यह आता हुआ चौवा डीजे। स्कोर है बिना कोई विकेट गंवाए 6 रन। अगले गेंदबाज कौन होगा ये हमें ऑन स्क्रीन के ऊपर यूट्यूब के सभी यहाँ पे हमारे सरपंच साहब भी आ चुके हैं, उनका भी यहाँ पे धन्यवाद कहना चाहूंगा। उन्होंने सरपंच के लिए उनका फॉर्म दर्ज किया है, तो उनको भी बधाइयाँ देना चाहूंगा, क्योंकि सरपंच बहुत महत्वपूर्ण ये पद होता है अपने गांव के लिए। गांव को अगर आगे बढ़ना है तो उनको सरपंच को अच्छे से काम करना लाजमी होता है, तो वही काम साहब करे। यहाँ पे देखा जाए तो उनका भी यहाँ पे स्वागत किया जा रहा है, तो उनको भी धन्यवाद करना चाहूंगा, क्योंकि हमारे करण साहब ने भी उनको फॉर्म उन्होंने दर्ज किया है मेंबर के लिए, तो वो उनको भी मैं बधाइयाँ देना चाहूंगा। इस बार चलता हूँ मैदान की ओर और 1 रन मुकम्मल किया है, 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर यहाँ पे देखने को मिल रहे हमें। पहले बल्लेबाजी करते हुए आदेश कलवे यहाँ पे देखने को मिल रहे। इस बार गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कुणाल बैकफुट पे जाके फिर से एक बार पंच करने की कोशिश थी, लेग स्टंप के ऊपर से देखने को मिला है, जहां पे ऑफ साइड की बॉन्ड जो वाइट की चिन्ह होता है उस चिन्ह के ऊपर आके खेलने की कोशिश की थी, लेकिन मुझे लगता है बेटा आपको ठीक से नजरें गड़ी चाहिए उस गेंद के ऊपर, तभी आप चौका और छक्का लगा सकते हो, और वरना आपको इस तरह से सफल नहीं हो सकते आप। तो फिर से एक बार गेंदबाज देखने को मिला है कुणाल, और सामने उसके खड़ा है संकेत। इस बार आगे जाके बल्ला चलाने की कोशिश थी तू मैं करते हुए, लेकिन इस बार तो बैक टू द पवेलियन आएंगे। संकेत निराश हो गए क्योंकि बल्ले के ऊपर गेंद ही नहीं आ रही थी, ये जो कॉन्फिडेंस था उनका लो हुआ था, इस वजह से संकेत जाएंगे बैक टू द पवेलियन, डीजे मास्टर को अपॉर्चुनिटी दी जाएगी। संकेत के आउट होने के बाद नया बल्लेबाज 22 यार्ड पिच के ऊपर जाते हुए शैलेश जी देखने को मिलेगा। किस तरह से शैलेश बल्लेबाजी करते, क्योंकि पहले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी वही शैलेश। इस बार तो आड़े बैट से खेला हुआ ये शॉट था, काउ कॉर्नर की तरफ ट्रैवल हो रही है गेंद, 1 रन मुकम्मल किया जाएगा। 1 रन के साथ धीरे से बढ़ता हुआ स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 8 रन। व्यक्तिगत रूप से शैलेश ने अपना खाता खोला है। दूसरे ओवर का खेल जारी है। कुणाल पहला ओवर डाला था सुशांत मोकल ने, उसके ओवर में 6 रन दिए थे महज, उसके बाद कुणाल अभी अच्छी गेंदबाजी करी, अभी तक 2 रन दे चुके। इस ओवर की कुछ गेंदें शेष है और संकेत को भी बैक टू द पवेलियन भेजा है। सारा क्रेडिट देना चाहूंगा कप्तान को, क्योंकि उस कप्तान ने भरोसा जताया संकेत के ऊपर। इस बार तो बल्ला चलाया है, कहां तक गेंद रुक करेंगी, इस बार तो गेंद ने रुक किया है फील्डर के पास, आसमान दिखाने की कोशिश थी, लेकिन गेंदबाज
कुणाल ने चारों खाने चित किया इस बल्लेबाज को। बल्लेबाज बैक टू द पवेलियन। डीजे मास्टर आपको अपॉर्चुनिटी देता। पिछले मैच में एक गेंद 4 गेंदों में 3 रन चाहिए थे, तभी उस सागर ये बल्लेबाज ने छक्का जड़ा था लास्ट गेंद के ऊपर। वही सागर हमें स्ट्राइक इनके ऊपर देखने को मिलेगा। राइट हैंड बल्लेबाज है, उस राइट हैंड बल्लेबाज के लिए देखने को मिलेगा फील्डिंग की रिस्ट्रिक्शन अभी खुल चुकी है। पाबंदियां थी पहले ओवर में मैंडेटरी पावर पे, वो खुल गई है। इस बार सामने की तरफ गेंद डाली थी, इस बार कवर की तरफ ढकेलने की कोशिश थी, लेकिन नाकामयाबी हासिल की बल्लेबाज ने। इस बार 2 ओवर का खेल हो चुका है। 2 ओवर के खेल के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 8 रन स्कोर महज है आदेश कलवा टीम का। और डीजे मास्टर आपको फिर से एक बार मैं अपॉर्चुनिटी दूंगा। इस बार तो बल्ला चला है, गेंद हवा में है, कहां तक कुरुक करेगी गेंद। यहाँ पे ऊंचाई ज्यादा लंबाई कम, परिणाम स्वरूप यहाँ पे सागर जी को बैक टू द पवेलियन आना पड़ेगा। इस बार 9 रन के ऊपर सागर जैसा झटका लगा है टीम को। तीसरे ओवर का खेल जारी है। इस दौरान इस बार कल्पेश जी आए हैं। कल्पेश जी इतने पीछे क्यों मुझे पता नहीं चल रहा है, क्योंकि 5वें पायदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ओपनिंग में आते थे अल्पेश जी, हमारे रावा गांव में भी खेलते हैं, तो पहले डिसाइडेड करोगे कहाँ के, तो दोनों ही तरफ खेलते हैं। प्रीमियर लीग तो लुत्फ उठाते हैं क्रिकेट का। ऐसे ही मजाक मजाक में बात कर दी तो अच्छा है, ऐसा होता है कभी कभी। दोनों ही गांव में उनको ढेर सारा प्यार करण जी मिलता है। आपको भी ढेर सारा प्यार मिलेगा। कलवा गांव से आप भी मेंबर है अब ग्राम पंचायत कलवा के, तो आपको भी ढेर सारी शुभकामनाएं देता हूं और सबों का सपोर्ट आपको है, मैं यहां से डिक्लेयर करता हूं। इस बार अंदर की तरफ गेंद आती हुई क्रिकेट का ब्रह्मास्त्र डाला। इस बार शैलेश क्या गलती कर रहा है पता नहीं। शैलेश को मुझे लगता है स्ट्राइक चाहिए थी, लेकिन अल्पेश छोड़ने वाला नहीं। वो क्रिकेट का प्रेमी है, मुझे मालूम है, उसको मालूम है कि मैं भी छक्का दर्ज कर सकता हूं। लेकिन यहाँ पे इमरान मलिक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। गोटिया जी उनको इमरान मलिक के नाम से जानते हैं, करण उनका नाम है, तो ये प्रेम गोटिया जी देते और गोटिया जी के उनको
काफ़ी अच्छी ट्रेनिंग होती है उनके टीचिंग में, वो खेलते हैं करण जी, और उनके भी बढ़िया गेंदबाजी हो रही है। देखो क्या बेहतरीन स्टाइल है, पीछे रुमाल बांधा है उन्होंने, ऐसे स्टाइल भारी है। अल्पेश जी बल्लेबाजी कर रहे हैं, एक बार बैकफुट पे जाके पंच किया बल्ले का, और गेंद का इतना अच्छा संपर्क नहीं हुआ। गेंद जारी है डीप मिड विकेट में, एक रन मुकम्मल किया जाएगा। उमरान मलिक अच्छी गेंदबाजी कर रहा है ये। वैग्रेश्वर कलवे और एच पॉन्ड कलवे, इस दोनों ही टीम के कप्तान के दरखास्त करना चाहूंगा, विनती करना चाहूंगा कि टॉस के प्रोग्राम के लिए आइए। आपके हमारे मान्यवरों के पवित्र शुभ हस्त यहाँ टॉस का प्रोग्राम होने वाला है। इसके बाद ऑन साइड के ऊपर मोड़ दिया शैलेश ने, एक रन मुकम्मल किया जाए। दूसरे रन की कोशिश क्या होगा, तू मैं करते करते इस बार अंपायर की उंगली आसमान की तरफ खड़ी, और शैलेश जाएंगे अभी डगआउट में आराम करने के लिए। इस बार स्कोर के ऊपर ध्यान दिया जाए तो स्कोर बोर्ड पर रन महज 10 रन। इस बार इस ओवर की एक गेंद शेष है, तो इस ओवर में क्या होगा देखना होगा, क्योंकि 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर है। हमारे कलवा गांव के फ्यूचर में होने वाले सरपंच साहब यहाँ पे आ चुके, वही भी शुभकामनाएं करण साहब को देने के लिए आए। करण साहब बहुत बड़ी व्यक्ति है, उनके माध्यम से जिगर ट्रॉफी 2022 यहाँ पे कलवा गांव के सभी युवाओं को आज यहाँ पे उन्होंने स्टेज दिया है। ये स्टेज मिलता नहीं है दोस्तों। इस बार तो बल्ला घुमाया, गेंद ने रास्ता ना पा, गेंद चली पम पम पम, छक्का लगा, तारा रम पम पम, डीजे मास्टर ठोको। आणि एच पॉइंट कलवे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, वैग्रेश्वर कलवे आणि एच पॉइंट कलवे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। वैग्रेश्वर कलवे आणि एच पॉइंट कलवे दोन्ही संघाच्या संघनायकांना लगेचच यायचं आहे। निश्चित आपण पाहतोय हा जिगर ट्रॉफी 2022 चा रणसंग्राम इथे पेटलाय। इथली माती सांगून जाते छत्रपतींची गाथा, इथली माती सांगून जाते छत्रपतींची गाथा, सह्याद्रीने टेकला तिच्या समोर माता, असा जगातील सर्वोत्तम राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला। अशा राजा शिवा छत्रपतींना आजच्या या जिगर ट्रॉफी 2022 च्या निमित्तानं दुपारच्या सत्रामध्ये त्रिवार 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 अभिवादन केलं जाईल। आणि पुन्हा एकदा मायबाप रसिक प्रेक्षकांचं इथं माझ्या शब्दसुमनाने अक्षय प्रभावती जनार्दन पाटील आणि आयोजक करणदादा पाटील याच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाईल। आज मात्र जिगर ट्रॉफी 2022 ला एक नव तारुण्य प्राप्त होतोय, नवीन दिशा प्राप्त होतोय, नवीन दिवस नवीन सुरुवात केली जाते। निमित्त आहे जिगर ट्रॉफी 2022। सर्व श्रेय देईल करणदादा पाटील यांना। आपण पाहतोय एजे कलवे विपक्ष आदेश कलवे या दोन संघांमध्ये ही लढत पाहतोय। प्रथम फलंदाजी करत असताना आदेश कलवे या संघानं निर्धारित 3 षटकामध्ये 17 धावसंख्या केल्या, 18 धावसंख्येचा आव्हान ठेवले ते अर्थातच एजे कलवे सुशांत गोट्या उर्फ गोट्या याच्या संघाला सुशांत मोकल रायगड भूषण सन्मानाने सन्मानित केला गेलेला आहे। आणि तो सन्मान मात्र आज दाखवतोय ज्या खेळासाठी त्याला सन्मान दिला क्रिकेटचा खेळ, तो क्रिकेटचा खेळ मात्र एजे क्रिकेट क्लब कलवे या संघासाठी तो मात्र आपलं योगदान देतोय, आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम करतोय। आपली खेळी आपल्याकडे असलेली क्षमता मात्र या
जिगर ट्रॉफी 2022च्या माध्यमातून तो दाखवतोय आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांची मने देखील जिंकायला कमी पडत नाही. या खेळाडूला मात्र शुभेच्छा असतील. मगाच्या आपण मॅच मध्ये बघितलं त्याचा भाऊ तो देखील चांगल्या पद्धतीने खेळला आणि मात्र त्याच्या संघाला त्याने विजय संपादित करून दिला. आज मात्र मी समर्थ लाईव्ह इव्हेंटचे धन्यवाद मानतोय की ते देखील आपलं हे पूर्णपणे क्षणचित्र YouTube लाईव्हच्या माध्यमातून टिपत आहेत. त्यांना देखील चॅनलला आपण सबस्क्राईब करून त्यांच्या चॅनलचा बेल आयकॉन दाबून त्यांना लगेचच आपण सहकार्य करा, त्यांच्यावर प्रेम द्या. आपल्या विभागातील हा YouTube लाईव्ह चॅनल आहे, त्यांना मात्र पुढे न्यायचं आहे आणि आपल्याला सर्वांना देखील त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अहो बघताय काय, लगेच मोबाईल काढा, समर्थ लाईव्ह इव्हेंट टाइप करा आणि सबस्क्राईब करा. पंचांकडून दरम्यान ग्रीन सिग्नल लागतोय आणि या मात्र सामन्याला सुरुवात होतोय. येणारे 18 चेंडू 18 धावसंख्येची गरज असणार ते AJ कलवे या संघाला. अरे आज आहे पहिलाच फटका आपण पाहतोय, अफलातून कव्हर ड्राईव्हचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार करून. मान्यवरांच्या पवित्र कलवे या दोन संघांमध्ये इथे नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या पवित्र शुभ असते. या दरम्यान आपण पाहतोय भावी सरपंच कलवे गावचे इथे आले होते, त्यांचं देखील इथे यथोचित मानसन्मान करणदादा पाटील यांच्या माध्यमातून झालं. त्यांनी देखील शुभेच्छा आमच्या या टुर्नामेंटला दिल्या. येऊन त्याने ऑनलाईन शुभेच्छा दिल्या, पण ऑफलाईन देखील त्यांनी येऊन करणच्या पाठीवर थाप दिली की एक चांगलं कार्य आपल्या गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या विकासासाठी करणदादा करत आहे. हे कार्य मात्र वाखण्याजोग्य आहे, त्यांचं देखील कौतुक आपण वारंवार करतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ठोठावलेला चेंडू, अप्रतिम, माइंड ब्लोइंग, ह्यूज, वंडरफुल क्वालिटी माय हा जिगर ट्रॉफी 2022चा चौकार. डीजे मास्टर. यानं समजायला नको खेळताना लाज वाटते पाहिजे. अमित बिंटा आणि त्याचा भाऊ आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, पण तिथे मात्र पॉइंटच्या दिशेने हा झेल पकडला जातोय समीर या फलंदाजाचा. दाखवली होती आपली कला क्रिकेटची दाखवली होती गोलंदाज संकेत याच्या गोलंदाजीवर आणि मात्र माघारी परततोय. 18 धावसंख्येचा पल्ला गाठत असताना 8 धावसंख्या त्याने पूर्ण करून दिल्या. आता मात्र येणारे बरेचसे चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असताना AJ कलवे या संघाला. समीरच्या मात्र चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय, कारण त्यांनी ते चौकार ठोठावले, तटावले, त्या तटावलेल्या त्या चौकारांचा आनंद मात्र त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. हा मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट आता आपल्याला फक्त चेंडू आणि बॅट, चौकार आणि षटकार, विकेट घेणं, गोलंदाजी करणं, फलंदाजी करणं हे नाही शिकवत, तर आपल्याला क्रिकेट मात्र मित्रांनो प्रेम आणि प्रेम देत असतं आणि एक स्मित हास्य देत असतं. आज मात्र करणदादा पाटील यांनी YouTube लाईव्ह सामने ठेवले. कलवे गावच्या महिला भगिनी असतील, त्यांच्या नवऱ्याचं असतील, त्यांच्या दादाचं असतील, त्यांच्या अहोंचं असतील, त्यांच्या धीराचं असतील, हा खेळ मात्र या YouTube लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक कलवे गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये बघत असतील. आज युवा वर्ग देखील बरेचसे आज ऑनलाईन आहेत, आपले सामने बघत आहेत. त्या देखील बरेचसे करणदादा यांना शुभेच्छा देत आहेत, कारण करणदादांनी पहिल्यांदा या कलवे गावाला स्टेडियमवर खेळण्याची संधी दिली अखंड गावाच्या खेळाडूंना आणि त्याचबरोबर YouTube लाईव्ह प्लस म्हणजे घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करणदादा यांनी केलं. एवढं मोठं कार्य करणदादांचं आहे, म्हणूनच काय आज समाजकार्याचा व्रत त्याने उचललंय. त्याने वाटतोय की मी समाजकार्य देखील माझ्या गावासाठी करू शकतोय. बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. इम्रान थाईर मात्र इथे उमरान खान इकडे मात्र ऑन फायर होतोय. चांगला तटावलेला चेंडू सरळ जातोय सीमारेषा, बॅकवर्ड सीमारेषा पार करून 4 धावसंख्येसाठी संघाची धाव. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्ग करून मार्गस्थ होत आहे.
आता मात्र अप्रतिम फटका अक्रॉस द बॅट, फटका सीमारेषा, डीप मिड विकेट सीमारेषा भेटून 4 धावसंख्येचे डीजे मास्टर. होत आहे घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न होता उमरान खानचा, पण तिथे मात्र हा फटका मात्र अपयशी ठरतोय. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 16. येणारे 12 चेंडू आणि फक्त 2 धावसंख्येची गरज असणार आहे ते जे कलवे या संघाला. उमरान खान मात्र आपल्या संघाचा हा खेळाडू मात्र कर्णधार आहे आणि आपल्या कर्णधार पदाला साजेशी कामगिरी करतोय. सुशांत ओकल वेलोवेली तो बघा गायडन्स करतोय. ही एक अनुभव असतो, अनुभवाची शिदोरी या फलंदाजाकडे आहे आणि त्या फलंदाजाला मात्र त्याच्या तालमीत घडलेला हा उमरान खान अर्थातच करण हा खेळाडू आपण दिसतोय. म्हणजे त्याच्या तालमीतून बरेचसे असे खेळाडू कलबे गावासाठी निघतील, कारण भविष्यामध्ये निश्चित रिटायरमेंट ही सर्वांना बघावी लागते. ही रिटायरमेंट देखील सुशांत मोकलला बघावी लागेल आणि तदनंतरचा खेळ मात्र त्याला बघायचा असेल तर त्यांनी खेळलेला खेळ मात्र त्याला बघायचा असेल तो त्याच्या नवोदित खेळाडूंकडून हा प्रयत्न मात्र सुशांत मोकलचा आहे. लोअर फुल टॉस मात्र सकारात्मकरित्या खेळी दिली. मला तो प्रसंग आठवला महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली 2 धावसंख्येची गरज आहे. ज्यावेळेला धोनीला माहिती होतं मी जिंकून देऊ शकतो, पण धोनी यांना नॉन स्ट्राईकला गेला, प्लेस केली आणि मग दुसऱ्या षटकामध्ये विराट कोहलीला तो जिंकण्याची रन म्हणजे विजयी रन करण्याची संधी दिली. तीच मात्र संधी आपण पाहतोय सुशांत मोकल यांनी त्याच्या कर्णधाराला दिली होती, पण त्याला देखील अपयश आलं. तो देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झालं. सागर यांनी मात्र तो आनंद घेतला, कारण गोट्यासारखा एक विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज, त्याला मात्र बाद करण्यामध्ये त्यांनी देखील यश संपादित केलं. येणारे 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज असताना सागर मात्र गोलंदाजी मार्कवर दिसतोय आदेश कलवेच्या वतीनं. अक्रॉस द बॅट अलाउड अपील केली जाते LBW ची, पण पंचांनी मात्र ती फेटाळली. LBW च्या स्वरूपात मध्ये इथे आउट देण्यात नाही आलं, पण बाईटच्या स्वरूपात मात्र एक धावसंख्या पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या मात्र 17. जिंकण्यासाठी मात्र 4 चेंडू 1 धावसंख्येची गरज असेल ती जे कलवे या संघाला. आदेश कलव मात्र पराजयाच्या नजीक पोहोचतोय आणि हा मात्र समीप पोहोचतोय तो जे कलवा विजयाच्या. मोठा फटका, पण प्रयत्नाला यश येत नाही आणि मात्र वाईट चेंडू आणि वाईट